हो दे ना आता कुठे डोक्याला सकाळी सकाळी 5 वाजता उठून मला डोक्याला स्ट्रेस द्यायचंय. हे एवढा वेळ घेत आहे हा फोटो कॅप्चर करायला. बघूया की हा फोटो करेक्ट कॅप्चर होईल का. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत. कुठे गेला हा आय होप तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल. सकाळचे 5:22 झालेले आहेत आणि आम्ही एवढ्या लवकर उठणं मागचं रिझन म्हणजे आम्ही एक रोड ट्रिप प्लॅन केलेली आहे. सो आम्ही जातोय कासा साईड डॅमला. संध्याकाळी रात्रीच डिसाईड झालं की उद्या संडे आपण काहीतरी हा डे स्पेंड करूया. पूर्ण डे आउट म्हणून नाही बट असंच इन जनरल आम्ही करायचं डिसाईड केलं आहे. आमच्यासोबत भूषण आणि जान्हवी पण असणार आहेत आणि बेसिकली आम्ही त्यांना सांगितलं की आपण जाऊयात तर ते पण रेडी झाले आणि त्यांना सांगितलं त्यामुळे आम्हाला कॅन्सल करता नाही आलं. आमचं झोप नाही झालं रात्रीची. स्टील आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलोय, आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. रात्री ऍक्च्युली आम्हाला 1 वाजलेला झोपता झोपता. त्यामुळे जर आम्ही असं आमच्या तिघ्या जर जाणार असलो असतो ना तर आम्ही 101% ते कॅन्सलच केलं असतं. मी तरी केलं असतं कारण मला झोप खूप प्रिय आहे आणि माझी मला ऍसिडिटी होते. ज्याला ऍसिडिटी होते त्याला माहिती असेल की झोप किती महत्वाची असते. मला आताही थोडं काइंड ऑफ तसंच झालंय आणि मला नाही होत. मग मी रात्री 9ला झोपली पाहिजे किंवा 10ला झोपली पाहिजे. हा नाही झोपत. आता हा रात्री आलाच जवळपास 10ला आणि मग तिथपासून पुढे आमची जेवण झाली, मग उशीर झाला सगळा. हे फॅक्ट आहे. जर भूषणला आणि त्यांना जर आम्ही सांगितलं नसतं की आपला कॅन्सल करत होतो तर हिनेच कॅन्सल केला. म्हणजे आमच्या मागे पण एक प्लॅन ठरला होता इथे ना. एक मी एकटी नाव फक्त माझं एकटीच होतं. मनातलं सगळ्यांचं असतं की नाही, फक्त नाव माझं एकटीच होतं. तो प्लॅन कुठला होता आपला? तो कात्रजचा. हा कात्रजचा कुठला तरी होता आमचा प्लॅन. तो कॅन्सल झाला. ठीक आहे ना. हो दे ना आता कुठे डोक्याला सकाळी सकाळी 5 वाजता उठून मला डोक्याला स्ट्रेस द्यायचंय. राधाकृष्णाची आरती असते. तो प्लॅन पण आम्ही केला होता. ती सकाळी 5ची का 4ची आरती असते. सो तिथे जाऊन ती 5 वाजताची आरती अटेंड करायचा प्लॅन होता पण ही उठलीच नाही. बेसिकली जातोय तिथे आम्ही. विंटर सीझन पण आहे. सकाळी सकाळी आम्ही निघतोय. बाहेर आम्ही रोड ट्रिप्स खूप दिवसानंतर असे रोड ट्रिप करतोय. आम्ही याआधी आता रिसेंटली गावाकडे जाऊन आलो बट दॅट वॉज नॉट रोड ट्रिप. इथे आम्ही असं मस्त व्ह्यू एन्जॉय करायला जातोय. जिथे वाटेल तिथे आम्ही असं कार साईडला उभी करून थांबू शकतो. घरी जाताना कसं असतं, घाई असते की घरी पोहोचायचं आहे आपल्याला. आता मला असं काही नाही. आम्ही थोडं निवांत जाऊ, नेचर एन्जॉय करत जाऊ. 6:38चा मला सनराईज दाखवतंय. कुठेतरी आम्हाला रस्त्यामध्ये मी येईलच आणि तिकडे व्ह्यूज पण आय थिंक चांगले असतीलच. त्यामुळे तर मग ही जर्नी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. भेटूयात आता नाश्त्याला. कारण बाहेर पडल्या आता आम्हाला अर्धा तासात वाटेल कुठेतरी नाश्ता करू आणि घरी असलं लवकर उठलं तर काही भूक नाही लागत. घरी असताना पण लागते. काय नाही का नाही लागत. कधी करतोस तू नाश्ता? करतो ना. नाही किती खोटं करतच नाही. मला माहिती ना करतच नाही. बाहेर कसं थोडं आता गरम स्मेल येतो जरा. पोहे, त्यानंतर वडापाव. फेवरेट तर आहे वडापाव, पोहे. ते भेटलं म्हणजे बस झालं, सगळं सुखद आयुष्य. इकडे थांबलेत वाटते. सकाळी आम्ही लवकर निघालो होतो. वातावरण देखील खूप छान होतं. थंड वातावरण होतं आणि हलकासा सूर्य पण उगवत होता. लवकर निघाल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक खूपच कमी होते. त्यामुळे जी ड्राईव्ह होती ती खूपच छान वाटत होते. रस्त्यामध्ये दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवीगार झाडं आणि धुक्याने झाकलेल्या टेकड्या, निवांत पसरलेल्या निसर्गाचं सौंदर्य पाहत आम्ही फायनली कासरसाई डॅमला पोहोचलो. छान असा सनराईज आम्ही कॅप्चर केलाय. सनराईज पॉइंटला आम्ही आलोय. खरंच एवढा छान व्ह्यू आहे ना हा डोळ्यासमोर. हो की नाही? एक नंबर. खूप सुंदर. आणि ऍक्च्युली जे रिफ्लेक्शन आहे ना ते जास्त छान दिसतंय पाण्यामध्ये. हे बघ खालचं नाही का, हे पण छान दिसतंय. खूप छान दिसतंय ते पण मोठे डक्स आहेत खूप सगळे इथे. छान आहे ओव्हरऑल व्ह्यू. थोडंसं आणखी लवकर आलो असतो ना आम्ही तरी चाललं असतं. थोडं लेट झालं बट दॅट इज फाईन. इथे छान असा व्ह्यू एन्जॉय करायचं सोडून हे सगळे बघा फोटोमध्ये बिझी. मी दाखवतो तुम्हाला. मनाली करू, पल्लवी, भूषण, जान्हवी.
किती छान व्ह्यू आहे. त्या तिकडे बोटिंग क्लब आहेत. आम्ही येताना काही बोटिंग क्लब्स बघितले. की तेच आता म्हणजे चालू आहेत माहित नाही. सकाळी सकाळी खरंच खूप छान वाटतं. चहा भेटला ना आणखीन मग तर मजा. अजून ओके होऊन आम्ही आणखीन चहा घेतला नाहीये. फोटोग्राफर मनाली खुरुद इन्स्ट्रक्शन देताना हे एवढा वेळ घेत आहे हा फोटो कॅप्चर करायला. बघूया की हा फोटो करेक्ट कॅप्चर होईल का. इकडनं तर होत नाहीये. चल तुलाच घेतो आधी. कसं वाटलं यानी सकाळी कितीला उठलेली तू? वाव छान मस्त मस्त. किती वाजता उठली? आम्ही 4:30ला. आम्ही नाही, तू 4:30ला, मी 3:30ला. तू का 3:30ला उठला? पण झोपून एक्साइटमेंट होती. मी असा पूर्ण 3:30ला जागलो, उठलो, पाणी गरम केलं आणि 4 वाजता आंघोळ करून बॉस रेडी. जान्हवी 4:30 उशीर झाला. आम्हाला मग हेअर स्ट्रेटनिंग करायचंय, बाकीच्या गोष्टी करायच्या. अरे हे का. हा ओके. इकडने असा व्ह्यू छान आहे म्हणजे अँगल मध्ये. त्याच्यामुळे असे बघतो. हुशार आहात तुम्ही. मस्त. आता चहा घेऊ आम्ही इथे. त्यांनी पण आत्ताच शॉप ओपन केलंय. सकाळी सकाळी संध्याकाळी जास्त गर्दी असेल काका? संध्याकाळी रश असते ना? अच्छा. आणि इथे रिसॉर्ट्स वगैरे पण आहेत वाटतं. आम्हाला इथनं यांच्याकडनं समजलं की संध्याकाळी खूप जास्त गर्दी असते इथे. आम्ही सकाळी आलो, बरं झालं. 2,000 हां लोक असतात इथे. 2,000 ते 3,000 लोक रोज येतात. बट बरं झालं आपण सकाळी आलोय असं मला वाटते. कारण गर्दी म्हटलं की डिरेक्ट नको वाटतं. आणि आपलं गर्दी अवॉइड करायची म्हणूनच आपण कुठेतरी बाहेर पडतो आणि परत इथे येऊन पण तीच रश आणि तेच सगळं. तर मग ते नको वाटतं. तर आमचं छान झालं म्हणजे छोटंसं. फक्त हे एवढंच हे झालं की सकाळी लवकर उठावं लागलं जास्त नेहमी उठतो त्यापेक्षा. बट व्ह्यू जर घ्यायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, असं काही पाहिजे असेल तर मग थोडंफार आपल्याला करावंच म्हणजे उठावंच लागेल लवकर. नाहीतर मग मॉर्निंग व्ह्यू सनराईज कसं मिळणार ना. आता आमचा चहा रेडी झाला आहे. काकांनी चहा बनवला आहे. आम्ही चहा घेऊ. त्यानंतर आता काय करायचं, नाश्ता करायचं. कुठेतरी नाश्ता करू आणि मग बघू पुढे काय काय होतं. सकाळच्या थंडीत गरमागरम चहा पिण्याची मज्जा काही वेगळीच असते. हातात गरम चहा आणि समोर शांत सकाळ, याची मज्जा घेत आम्ही निवांत गप्पाही केल्या. गप्पा झाल्या त्यानंतर विकासच्या लक्षात आलं की येताना ऑस्करवाडीची मिसळ इथे जवळच आहे. त्याने तर आधीच ठरवलं होतं की इथून जाताना नक्कीच तिथे जायचं. त्यामुळे चहा संपताच आम्ही तिथे गेलो आणि तिथली मिसळ खाल्ली. सकाळी लवकर उठल्यामुळे खूप भूक लागली होती आणि आम्ही इथे आलो तेव्हा आम्हीच त्यांचे फर्स्ट कस्टमर होतो. त्यामुळे मिसळ यायला थोडा वेळच लागला. गरम मिसळ खाल्ली, छान होती आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. होती आमची ही छोटीशी रोड ट्रिप. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्स थ्रू नक्की कळवा. भेटूयात आपल्या